पाटणमध्ये झालेल्या विभागीय साहित्य संमेलनात प्रज्ञा दया पवार यांच्या भाषणानंतर खळबळ उडाली। या संमेलनात शिवाजी महाराजांवर आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप स्थानिक शिवसेना आमदार शंभूराजे देसाई यांनी केला। या संदर्भात संमेलनाध्यक्षा प्रज्ञा पवार आणि वक्ते रावसाहेब कसबे यांच्यावर गुन्हा दाखल करावेत असं पत्र पोलीस अधीक्षकांना देण्यात आले। मात्र या संदर्भात काहीही कारवाई न झाल्याने आता थेट मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार असल्याचं शंभूराजे देसाई यांनी म्हटलंय। श्रीमती प्रज्ञा पवार आणि तिथले प्रमुख वक्ते श्री रावसाहेब कसबे या दोघांच्याकडनं राष्ट्रपुरुषांच्या आणि थोर व्यक्तिमत्वांचा उल्लेख त्यांच्या भाषणामध्ये करताना तो अवमानकारकरित्या बेजबाबदारपणाने केलेला आहे। म्हणून मी माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय जिल्हा पोलीस प्रमुख या दोघांच्याकडे लेखी पत्राद्वारे मागणी केलेली आहे की या साहित्य संमेलनामध्ये ह्या दोन्ही वक्त्यांची जी भाषणं आहेत त्याचं व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंग हे जिल्हा पोलीस प्रमुख आणि संयोजकांच्याकडनं मिळवावं, त्याची सगळी सत्यता पडताळावी आणि जर अशा पद्धतीनं राष्ट्रपुरुषांच्या आणि आमच्या आदरणीय थोर व्यक्तिमत्वांच्या संदर्भामध्ये बेजबाबदार अवमानकारक जर विधान या दोन्ही वक्त्यांच्याकडनं घडलं असेल त्याच्यावर निश्चितपणानं जी काय प्रचलित नियम आहे त्या कायद्याप्रमाणे कारवाई करावी अशी मागणी मी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांच्याकडे केलेली आहे। जे पाटणला विभागीय साहित्य संमेलन झालं होतं त्यामध्ये काही वक्त्यांनी थोर पुरुषांचा अवमान केला असा अर्ज जिल्हाधिकारी महोदयांना दिला होता आणि त्या अर्जांच्या अनुषंगाने आपण पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी पाटण यांच्या टीमच्या मार्गदर्शनाखाली तिथं चौकशी सुरू आहे। आपण भाषणाच्या क्लिप्स आणि टिप्स ताब्यात घेतलेल्या आहेत आणि पूर्ण चौकशी झाल्यानंतर योग्य ते कारवाई होईल। माझ्या अध्यक्ष भाषणामध्ये सांस्कृतिक दहशतवादामुळे लेखकांची मुस्कटदाबी होते, त्यांचे आवाज दाबला जातो असं जे मी आदल्या दिवशी अतिशय तळमळून बोलले आणि संपूर्ण महाराष्ट्रातली आणि भारतातली आणि भारताच्या बाहेरची अनेक लेखक, विचारवंत, कवी, कार्यकर्त्यांची उदाहरणं दिली, त्याच्या दुसऱ्याच दिवशी माझ्यासारख्या फुले शाहू आंबेडकरांचा वारसा मानणाऱ्या आणि गेली 25-30 वर्ष निष्ठेने साहित्य निर्मिती करणाऱ्या अशा व्यक्तीवर हीच वेळ यावी सांस्कृतिक दहशतवादाची, हे अत्यंत दुर्दैवी आहे, हे अत्यंत खेदजनक आहे आणि मी या सगळ्याचा अत्यंत तीव्र शब्दामध्ये निषेध करते। अशा घटना ही एक लिटमस टेस्ट असू शकते अलीकडची आणि ह्याचा सामना किंवा ह्याचा प्रतिकार महाराष्ट्रातल्या सर्व लेखक, कवी, कवयित्रींनी सामूहिकरित्या आणि संघटितरित्या केल्या पाहिजे असं मी या निमित्ताने मला आवाहन करावंसं वाटतं। दरम्यान पाटण विभागीय संमेलनाध्यक्ष प्रज्ञा दया पवार यांनी कोणते मुद्दे मांडले पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। आज मराठा समाज मोर्चे काढतोय, पण या मोर्चांचे मुद्दे काय आहेत? ज्या नगर जिल्ह्यामध्ये गेल्या काही वर्षात दलित अत्याचाराची, माणुसकीला काळीमा फासणारी अनेक प्रकरणं घडली, त्या प्रकरणांबद्दल या मोर्चांना काहीच म्हणायचं नव्हतं आणि नाही। मराठा सोडून अन्य स्त्रियांबद्दल, त्यांच्या इब्रतीबद्दल मराठा नेतृत्वाला काहीच भूमिका नाही। आमच्या त्या सगळ्या जिजाऊच्या लेकी, इज्जतदार बायका आणि दुसऱ्यांच्या बायका म्हणजे काय, फक्त वाड्यावर याव्यात म्हणून? हे कसं चालेल?